कधी-कधी एक घटना माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या योजना बिघडवून टाकते आणि मनुष्य त्या आघाताला आपल्या आयुष्याचं केंद्र मानून टाकतो. पण भविष्य माणसाच्या प्लॅनिंगवर अवलंबून असतं का? नाही. एखादा माणूस एखादा डोंगर चढण्यात यशस्वी होतो. त्या माणसाने डोंगराच्या पायथ्याशी असताना जे प्लॅनिंग केलं होतं, त्या प्लॅनिंगने त्याला डोंगराच्या माथ्यापर्यंत पोहोचवलं का? नाही. जसा-जसा तो माणूस डोंगर चढू लागला, तसं-तसं त्याच्यासमोर एक नवीन अडचण, एक नवीन परीक्षा होती. प्रत्येक पावलावर त्याला पुढच्या पावलाबद्दल निर्णय घ्यावा लागला. प्रत्येक पावलावर त्याला त्याचं प्लॅनिंग बदलावं लागलं. भीती त्यालाही वाटलेली. जो नवीन निर्णय तो घेतोय, त्या नवीन प्लॅन बनवतोय, त्याच्यामुळे तो दरीत पडू नये. त्या माणसाने त्या डोंगराला स्वतः योग्य नाही बनवलं, स्वतःला डोंगर चढण्यायोग्य बनवलं. श्रीकृष्ण सांगतात, आयुष्याबाबत पण असंच असतं. जेव्हा माणूस आपल्या आयुष्यातल्या एकाच घटनेला पकडून बसतो, तेव्हा तो स्वतःच्या वेगालाच अडवतो. तो आयुष्यात यशस्वी नाही बनू शकत. सुख, शांती पण नाही भेटत त्याला. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्याला स्वतःयोग्य बनवण्यापेक्षा स्वतःला आयुष्याच्या योग्य बनवणं हाच योग्य पर्याय आहे. सुख, शांती आणि सफलता.